ताराच्या आई, व ताराच्या आई, आम्ही निघालो बरं का? झाली तयारी निघायची? होय, आता रायगडापातूर जाऊन माघारी यायचं. उन्हाच्या आत पोचलेलं बरं, गोडी बेंडाळत नाहीत. आमासनी पण यायचं होतं हो, वंसना भेटायचं होतं. पर आता या धामधुमीत नग. अहो तुमची धामधूम कधी नसते. एक झालं की दुसरं, दुसरं झालं की तिसरं. आता स्वराज्याचा शिपाई मानल्यावर धामधुमीशिवाय दुसरं काय आहे का व? पण एवढं महाराज गेलं, काय निरोप नाही, सांगावा नाही. वंसनच्या जवळ कोणी नात्या होत्याचं नाही. भाच्याबाची परिस्थिती काय झाली असेल हो? कोवळा पोरत्यो कसं सहन केलं असेल भाच्याबांनी. ताराच्या आई, तुम्हाला एका भाच्याला भेटून चालायचं नाही बरं का? पन्हाळ्यावर मी दुसऱ्या भाच्याला भेटायला जाय पाहिजे. होय तर शंभूराज तिकडं त्यांची काय तरा झाली असेल. समजाच अवघड होऊन बसलंय. मला तर काय सुधरणच झालंय. ताई साहेबांनी कसं सहन केलं असेल ते एका देवाला ठाऊक. आणि आमचं प्रधान मंडळ ते तर भांबवूनच गेलं असेल. म्हणून जाऊन येतो. एकदा गाठ भेट घेतली का म्यान निर्धास. शिवाय समदेशनी बोलून पुढचं धोरण ठरवावं लागेल. ती जबाबदारी आता मोठी तुमच्यावर. तर स्वराज्याला धोका निर्माण होऊ नये म्हणून आता लवकरात लवकर तळबीळ सोडायला पाहिजे. फौजच भरम पडायच्या अगोदर एक मोहीम करायची म्हणतो. येतो. मी काय म्हणत होते, गडावर गेल्यावर महाराजांचं दर्शन घ्याल ना हो? तर त्यांच्या समाधी स्थळावर जाणारच की. महाराजांचं काय बिघावलं नाही मला. एकदा जाईन त्यांच्या अग्नी दिलेल्या जागेवर. मुजरा तर करावंच लागेल या सरनोबताला. मग तिथे गेल्यावर या गोष्टी ठेवा त्या जागेवर. काय? माझ्या हातची भारंगीची भाजी, ज्वारीची भाकरी लई आवडायची माझ्या देवाला. या गोष्टी तिथं ठेवा आणि त्यांना सांगा, तुमच्या अवमान पाठवले ही भाजी भाकरी. द्या. मुजरा. काय रे? सरनोबत, रायगडावरून महाराणी साहेबांचा खलिता घेऊन स्वार आलाय. रायगडावरनं स्वार? खलिता हंबीररावांना मिळाला असणार आहे वाना. मिळालाच ना. त्याच खलितानं नाड्या आवळ्याचं काम केलं असणार. नाड्या आवळल्या असतील आणि बाहेर फुरफुरणारी घोडी पुन्हा पागेत गेली असतील. ते होणारच. खलिताच इतका शिताफीना लिहिलाय. मानलं दादा तुम्हाला. हा खलिता वेळेवर गेला नसता तर मात्र अवघड होतं. अवघड म्हणजे सोपं होतं का ते? अरे एकदा तर या नादात माझा घोणाळा फुटलाय, माहिती आहे ना. पण काम झालं. आणि महाराणी साहेबांना फसवायला कितीसा वेळ लागणार? पण महाराणी साहेब चतुर आहेत. त्यांची चतुराई फक्त पुत्र प्रेमाभोवती. ती ममतेची जागा. तिला जरा हवा दिली, उजाळा दिला, मग राणी साहेब खुश होतात. आपलं काम झालं. खलिता कबुतरासारखा गेला तळबीडला. पण दादा, अंबीरराव नक्की थांबतील ना? टक्क्या बहिणीचा खलिता आहे. आणि मजकूर म्हणजे काय मजकूर? मऊ खोबऱ्याची कवळी वाटी. कोण बघणार वरच्या कवचाकडे? खोबरच खाणार तसं. दादा, माझ्याही मस्तकी आपला हात ठेवा. तू डावा पाय ठेव सगळीकडे. माझा हात कशाला पाहिजे तुला? तुमच्यासारखी बुद्धी मलाही मिळू दे. तू काय कमी हुशार आहेस का? तरीही ठीक आहे, या मंचकारोहणाचं काम होऊ दे.
मग बघू. आता काय झालंच की. बेसावध राहायचं नाही. हंबीरराव म्हणजे महाराजांच्या हातावरची माणसं. कधी शंका येईल, कधी घोडी रायगडाच्या दिशेने उधळतील सांगू शकत नाही. पण दादा, खरंच अंबीरराव येतील? कसले येत आहेत? आणि सोमाजी, अस्सल नागाभोवती रिंगण पाडून मंत्र टाकल्यानंतर तो जसा मंत्रमुग्ध होतो ना, तसा खलिता लिहिलाय. हंबीरराव तळबीड रिंगण सोडणार नाही, हे नक्की. राजमान्य राजेश्री सरनौबत तीर्थ स्वरूप दादासाहेब यांसी साष्टांग दंडवत. दादासाहेब, लिहावे तरी काय लिहावे आणि लिहिण्यासारखं उरलं तरी काय आहे. आमच्या कपाळावर तेजाने तळपणारा प्रतिपदेचा चंद्र महाराज साहेब पुसून घेऊन गेले. परत माघारा न येण्याच्या मोहिमेवर. आणि आमचे वज्रचूड मंडन निखळले. आमच्या हातीचा चुडा फुटला. आम्ही अखंड सौभाग्यवतीच्या गंगा भागीरथी झालो. आता काय करावे? मार्ग खुंटले, उपाय सरले. महाराज निघून गेले. आम्ही अराजकाच्या भयाने दरवाजे बंद केलेत. पण माहिती आहे तुम्ही बाहेर होतात. तुमच्या समशेरी बाहेर होत्या. कोणास कळवले नाही, भान राहिले नाही. आता हळूहळू कळवतो आहोत, सावरतो आहोत. आम्हाला चिंता वाटते ती गडापेक्षा गडाबाहेरची, स्वराज्याची. त्यामुळे आता गडावर येण्याची तसदी न घेता आपण दौलतीत भराऱ्या माराव्यात. तळबीड वरून रयतेला विश्वास द्यावा. सांगावे की महाराज गेले तरी युवराज आहेत. ते रयतेचं रक्षण करण्यास समर्थ आहेत. भय ते रयतेचं रक्षण करतील याबद्दल आम्हास ती खात्रीच आहे. स्वराज्याच्या हिताच्या दृष्टीनं आम्ही काही निर्णय घेणार आहोत. त्यासाठी तुमच्या पाठिंब्याची गरज आहे. तुम्ही आमच्या पाठीशी उभे राहाल याचा आम्हाला विश्वास वाटतो. दादासाहेब, महाराजांच्या मागे आम्हास ही भाऊबीज द्यावी ही विनंती. भाऊबीज? भाऊबीज काय मागताय? स्वराज्याचं सरनोबत म्हणून कर्तव्यच आहे तुमचं. ताईसाहेब बी आतनं लईच हल्लेल्या दिसते. ती रयतेची बी किती काळजी करतात बघा. स्वार खोळंबलाय. काय उत्तर द्याल त्याच्याजवळ? उत्तर काय द्यायचं? स्वराज्याच्या हितासाठी ताईसाहेब जो निर्णय घेत्याल त्याच्या मागे यो खंबीरपणे आंबीर उभा राहणार आहे नेहमीच. एक लक्षात ठेवा, जो खंबीर तो हंबीर. नाही नाही नाही, मातोश्री नाही. बाळराजे, अहो असं काय करताय? तुम्ही शहाणे ना? नाही, आम्ही शहाणे नाही. असं कसं? तुम्ही शहाणे सुद्धा आणि आबासाहेबांचे लाडके सुद्धा. आम्ही कोणाचेच लाडके नाही. आणि मातोश्री, तुम्हाला सांगून ठेवतोय हो, मखलाशी करू नका. बाळराजे, याचा अर्थ काय होतो माहित आहे? हो. बाळराजे,
मुहूर्ताची वेळ जवळ आली. दरबारात सगळी मंडळी जमू लागली. आणि हा सगळा घाट तुमच्यासाठी नाही तर कोणासाठी? आणि तुम्ही असं वागताय. आम्ही वागतो आहोत ते योग्यच वागतो आहोत. आम्ही नाही बसणार मंचकावर. जिथे दादासाहेबांनी बसायचं तिथे आम्हाला बसवलं जाते आणि हे आम्हाला मान्य नाही. बाळराजे, अहो ऐका ना. बघा, सगळा गड आतुरलाय. रयत तुम्हाला राजा होताना बघायला उत्सुक आहे. रयत तर दादासाहेबांची वाट बघते. तुम्हाला काय वाटलं आम्हाला गोष्टी कळत नाही? खरंच तुम्हाला कळतच नाही. आता आमच्याशी हुज्जत घालत बसू नका. हा मानाचा पोशाख आहे, तो घाला. दागिने घाला. मुहूर्ताची वेळ टळायला नको. आम्ही नाही बसणार मंचकावर. मातोश्री, तुम्ही तरी का असा हट्ट करताय? खरंच आम्ही मंचकावर बसू शकतो का हो? ते ठरवण्याची ही वेळ नक्कीच नाही. चला बघू. नाही. काय झालं? बाळराजे चिडलेत? हो, मंचकावर बसायचं नाही म्हणताय. हं? नाही बसायचं तर नको बसू दे. हा बाळराजे, नका बसू. त्यात काय? पण ह्या माळा, हा पोशाख यांचा असा अपमान करू नका. हा पोशाख उद्याच्या छत्रपतींचा आहे. ही आभूषणे, ही माळ, ही छत्रपतींच्या गळ्यातली आहे. तेव्हा पुन्हा असा अविवेक दाखवू नका. आम्ही नाही म्हणतोय ना, मग का आग्रह धरला जातोय? महाराणी साहेब, माफी असावी, पण तुम्ही आग्रह धरू नका. कसं आहे, प्रत्येक मातेच्या पोटी महाराज शिवरायांसारखा पुत्र जन्माला येईल असं नाही ना. म्हणजे बघा ना, वयाच्या 10व्या वर्षी आऊसाहेब त्यांना चला म्हणाल्या. सगळे सुख सोडून, वडिलांचा लढीवाळ सहवास सोडून ते पुण्याला आले. आऊसाहेबांनी सांगितलं, नांगर धरा. महाराजांनी नांगर धरला. आऊसाहेबांनी सांगितलं, स्वराज्य स्थापन करा. महाराजांनी स्वराज्य स्थापन केले. आऊसाहेब म्हणाल्या, अफजल खानाला मारा. महाराजांनी मारले. गोर गरिबांना सुख द्या, दिले. आऊसाहेब म्हणाल्या, सरते शेवटी सिंहासनावर बसा. महाराज सिंहासनावर जाऊन बसले. पण आमचे बाळराजे कुठे बसतायत? महाराज तरी कुठे लगेच हो म्हणाले होते. आधी त्यांचा नकारच होता, पण नंतर हो म्हणाले. शेवटी महाराजांचेच पुत्र. आधी नकार देतील, मग तयार होतील. होतील म्हणजे अहो, तेही महाराजांसारखे आईच्या आज्ञेत राहणारे आहेत. काय बाळराजे, ऐकाल ना बाळराजे? हो, आम्ही तयार आहोत. बघा, असा राजा हवा होता, आज्ञेत राहणारा. म्हणजे आज्ञेत राहणारा आपल्या मातोश्रींचा. चला बाळराजे, पोशाख घालू, आभूषणे परिधान करू. रायगड आतुर झालाय नवा राजा बघण्यासाठी. चला. या.
धोका नाही असं म्हणू नका कविराज. उलट यापुढं धोका आणखी वाढत जाणार. परंतु आपण जनार्दन पंतांना अटक केली आहे. नाही कविराज, जनार्दन पंतांना अटक करून आपल्या हाती फार काही लागणार नाही. कारण त्यांचा बोलवता धनी रायगडावर आहे. कोण? एक नाही, अनेक आहे. पण या सगळ्याचा म्होरक्या असणार अनाजीपंत सुरलीस. कविराज, हे जे काही दिसतंय ना ते सगळं वरवरच आहे. याच्या मागे फार मोठा कट असणार. अलबत, नक्कीच मोठा कट असणार. आणि या कटाची सुरुवात होते आबासाहेबांच्या आजारपणापासून. आबासाहेब रायगडावर रामनवमी साजरी करतात आणि त्याच दिवशी आजारी पडतात. आणि हनुमान जयंतीला आमचे आबासाहेब आम्हाला सोडून जातात. पण आम्हाला कळवलं जात नाही, आम्हाला त्याची साधी खबर सुद्धा लागू दिली जात नाही. उलट गडाचे दरवाजे बंद केले जातात. असं असतानाही अनाजीपंत कारवारवरून आणि मोरोपंत नाशिकवरून रायगडाला पोहोचतात. पण आम्ही पन्हाळ्यावरून रायगडाला पोहोचणार नाही याची खबरदारी घेतली जाते. कविराज, आम्ही आमच्या आबासाहेबांचं अंत्यदर्शन घेऊ शकलो नाही, त्यांच्या पार्थिवाला अग्नी देऊ शकलो नाही, त्यांची पवित्र राख कपाळी लावू शकलो नाही, की पिंडदान करू शकलो नाही. आणि काही दिवसातच खलिता येतो आम्हाला नजरकैद करण्याचा. युवराज, नाही कविराज, या कटाची खोली मोठी, व्याप्ती मोठी. या कटात एक नाही, अनेक माणसं असणार, मोठमोठी माणसं. त्याशिवाय हे एवढं धाडस करणार नाही. खरा युवराज, आता आपल्याला आणखीन सावध राहायला हवं. लवकरात लवकर रायगडाला जवळ करायला हवं. कविराज, इथून पुढे आपल्याला प्रत्येक पाऊल जपून, तोलून, मापून टाकायला हवं. कारण कविराज, आता आम्ही खऱ्या अर्थानं पोरके झालो. नकळत्या वयात आमच्या मातोश्री गेल्या. आईन उमेदीत आऊसाहेब सोडून गेल्या आणि आता आमचे आबासाहेब गेले. न सांगता, न सवरता. संपला कविराज, संपलं सगळं. युवराज, धीरज रखिए. कसा ठेवावा कविराज? आबासाहेब गेले त्यावेळी सूर्याला खळं पडलं होतं. तेच खळं, तेच कारस्थानांचं वर्तुळ आता आमच्या भोवती पडलंय. कसं भेदावं लागणार युवराज. आणि त्याकरता लवकरात लवकर रायगडाकडे प्रस्थान करावं लागेल. धर्मशास्त्राप्रमाणे राजाचं सिंहासन फार काळ रिकामं ठेवता येत नाही.